मुंबईतल्या केईएम आणि कूपर हॉस्पिटलबाबत एक मोठी घोषणा करण्यात आलेली आहे। खासगी रुग्णालयातल्या महागड्या वैद्यकीय चाचण्या या आता पालिका रुग्णालयाच्या दरातच करता येऊ शकतील असा मोठा निर्णय मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या बैठकीमध्ये घेतला गेलेला आहे। शिवाय कूपर हॉस्पिटलला 7 दिवसात एक फुल टाइम डीन मिळणार असून केईएम रुग्णालयात एमआरआय मशीनसाठी 7 दिवसात निविदा मागवण्यात येणार आहे। केईएम आणि कूपर हॉस्पिटलमधल्या वैद्यकीय चाचण्यांसाठी रुग्ण नोंदणी ही डिजिटल पद्धतीने आता केली जाणार आहे। पालिका रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांसाठी हा अत्यंत दिलासा असल्याचं मुंबई भाजप अध्यक्ष आणि आमदार अमित साटम यांनी म्हटलेलं आहे। केईएम हॉस्पिटलमध्ये ज्या ज्या औषधांची तुटवडा त्या ठिकाणी होता ते संपूर्ण मेडिकल प्रोक्युअरमेंट करून येणाऱ्या 2 वर्षासाठी लागणारी सगळी औषधं प्रोक्युअर करून येत्या 15 दिवसामध्ये केईएम हॉस्पिटलमध्ये असणाऱ्या औषधांचा तुटवडा हा पूर्णपणे भरला जाईल आणि येणाऱ्या काळामध्ये कुठल्याही प्रकारच्या औषधांचा तुटवडा केईएम हॉस्पिटलमध्ये आढळणार नाही। दुसरा मुद्दा 3 त्या ठिकाणी नवीन एलिव्हेटर्स हे लावण्यात आलेले आहेत। रजिस्ट्रेशनच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जे लोक येतात, जनता येते, त्यांची गैरसोय ही होत असल्यामुळे 10 नवीन रजिस्ट्रेशन काउंटर्स या ठिकाणी हे लावण्याचं आश्वासन आणि ते लवकरात लवकर येत्या आठवड्यामध्ये सुरू करण्यात येतील। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।